नमस्कार. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही व्हिडिओमध्ये दसऱ्याची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. अ, वेळ न वाया घालवता चला तर मग सुरुवात करूया दसऱ्याच्या माहितीला. दसरा दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे. पराक्रमाचा आणि पौरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात. प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्धाचा वध करून शत्रूंवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी. देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी आणि त्यामुळेच तिला महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले. या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपूत आणि मराठी योद्धे आपल्या युद्ध मोहिमांच्या आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत. अज्ञानावर ज्ञानाने, वैरावर प्रेमाने आणि शत्रूंवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याकरता अत्यंत शुभ समजला जातो. कित्येक लोक नव्या प्रतिष्ठानाची सुरुवात दसऱ्यापासून करतात. नवे वाहन याच दिवशी घेतले जाते. वाहनांची पूजा केली जाते. शस्त्रांची पूजा करण्याचा देखील प्रघात आहे. सरस्वती पूजन या शुभ मुहूर्तांवर करतात. आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याचे पान दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमीपूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता पूजन देखील केले जाते. तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची असते. आपट्याचे आणि शमीचे पूजन करायचे. त्या ठिकाणी अष्टदल रेखाटायचे व त्याच्यावर अपराजिता देवीची स्थापना करायची आणि तिला विजयाकरता वर मागायचा. विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने का देतात यामागे एक कथा सांगितली जाते. ती अशी: फार पूर्वी ज्यावेळी गुरुशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतू नावाचे गुरु शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत. कौत्स्य नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरता राहत असे. ज्यावेळी विद्याभ्यास पूर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरुजींना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. त्यावेळी वरतंतू ऋषी म्हणाले, वत्सा, विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरता असते, त्याचा मोलभाव करायचा नसतो, त्यामुळे मला गुरुदक्षिणा नको. परंतु कौत्स ऐकेनाच. त्यामुळे गुरुजी म्हणाले, मी तुला 14 विद्यांचे ज्ञान दिले म्हणून तू मला 14 कोटी सुवर्णमुद्रा द्याव्यास. हे ऐकून कौत्स्य या सुवर्णमुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला, परंतु त्या जमवणे एवढे सोपे काम नव्हते. कौत्स्य रघुराजाकडे गेला आणि 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली. परंतु काही वेळापूर्वीच रघुराजाने आपली संपूर्ण संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती. पण तरी देखील राजाला कौत्स्याला विनमुख जाऊ द्यायचे नव्हते. म्हणून रघुराजाने कौत्स्याला 3 दिवस थांबण्यास सांगितले आणि त्याला स्वतःजवळ ठेवून घेतले. रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरित रक्कम देण्यास फर्मावले, अन्यथा युद्धास तयार हो म्हणून सुनावले. इंद्रदेवाने त्वरित रघुराजांच्या नगरीबाहेर कुबेराकरवी आपट्यांच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने कौत्सास हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले. परंतु कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि त्या वरतंतू ऋषींना घेण्याची विनंती केली. उर्वरित सुवर्णमुद्रांचे कौत्साने आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ढीग रचले आणि सामान्य नगरवासियांना हव्या तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्यास विनंती केली. तो दिवस विजयादशमीचाच होता. अचानक श्रीमंत होण्याची संधी चालून आल्याने नगरवासियांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडांची पूजा केली आणि तेव्हापासून सुवर्णमुद्रांऐवजी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण या दिवशी सुरू झाली. अशी ही कथा होती. तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.